शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर मनमाड रोडवरील पत्रकार चौक ते सावेडी नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे। ही दुरुस्ती गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। या मार्गावर ठिकठिकाणी डांबर मिश्रित खडी टाकल्याने धुरळा उडत आहे, त्यामुळे नागरिकांच्या नाकातोंडात धूळ जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। शहरातील प्रमुख महामार्ग असलेल्या मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे। पत्रकार चौक ते DSP चौकापर्यंतच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे। या दरम्यान दोन्ही 2.5 मीटर रस्ता रुंद करण्यात आलाय। शहरातील सावेडी उपनगरातील सर्वाधिक वर्दळीच्या पाईपलाईन रस्त्यावरील यशोदानगर येथील मोकळे मैदान अक्षरशः कचरा डेपो झाले आहे। या मैदानातील एका भागात दररोज भाजी मंडई भरते। विक्रेते उरलेला भाजीपाला मैदानात फेकून देतात, त्यामुळे येथे सर्वत्र कचरा साचला आहे। पावसामुळे साचलेला कचरा सडून त्यातून दुर्गंधी निर्माण झाली आहे। या परिसरातील रहिवाशांना जीव मुठीत धरून येथे राहावे लागत आहे। केडगाव उपनगरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवारी सायंकाळी 7:45 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी कुटुंबासह केडगाव उपनगरात राहतात। ते खाजगी नोकरी करतात। त्यांची अल्पवयीन मुलगी शनिवारी सायंकाळी घरी असताना तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असं फिर्यादीत म्हटलंय। सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केलेली अधिसूचना अंतिम समजून मनपा आयुक्तांनी परस्पर अहिल्यानगर महापालिका असे नाव केल्याच्या घटनेचा शाकीर शेख यांनी निषेध केला असून मनपा आयुक्तांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। जोपर्यंत महसूल विभागाकडून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत पूर्वीचे नाव वापरावे असे कळवले होते, पण मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी महापालिकेच्या जुन्या इमारतीवर अहमदनगर हे नाव खोडून अहिल्यानगर महापालिका असं नाव नमूद केलंय। दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून महिलेला लाकडी दांड्याने मारहाण करून डोक्यात दगड मारून जखमी केलाय। सुरेखा भापकर काळे असे जखमी महिलेचं नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रवीण भापकर काळे व दीपक पुष्ट्या चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ। 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।